वडील माझी शेती करायचे आणि भाऊ अजूनही शेती करतो. मी काही वर्ष जॉबही केला, पण त्यात काही जास्त मला रमता आलं नाही. तर पैशांसाठी नाही होत त्यातला हा योगा. पोस्ट पार्टम डिप्रेशन हा जो एक भाग प्रत्येक महिलेला येतो, योगाने मला खूप दिलं. वर्क बॅलन्स करताना प्रचंड त्रास होतो. जिथे माझं हायपर झालंय, टेम्परेचर वरती चाललंय, तिथे मला मेडिटेशन करणं गरजेचं आहे. हा मिस्टरांचा बिझनेस आहे. ट्रेंड हा मेंटेन करू आपण अजून काय वेगळं डिझायनर देऊ शकतो, जे एखाद्या बिझनेस करणाऱ्या व्यक्तीला, स्त्री किंवा पुरुष येतात, ते सगळे चॅलेंजेस मी फेस केले. की उंबरठ्याच्या बाहेर सगळे स्ट्रेस तिथेच असेल, घरात आल्यानंतर मी पुन्हा माझ्या त्याच रोलमध्ये असेल. तर माझ्याकडे स्टोरीज खूप झाल्या आहेत की काय काय माहिती बिझनेसमुळे. वी वर टू बोल्ड टू टेक रिस्क असं म्हणू शकतो. क्यों डरना है जिंदगी में कि क्या होगा, कुछ नहीं हुआ तो तजुर्बा होगा. वाह, क्या बात. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं वाढीव मंडळी आपल्या पॉडकास्ट चॅनलमध्ये. नवदुर्गांपैकी एक दुर्गा म्हणून आज आपल्याला लाभलेले आहेत शुभांगी पाटील मॅम, ज्या की एका शेतकरी कुटुंबातून येऊन 12 वर्ष योगा टीचर होऊन एक स्वतःचं रेंटल बुटिक्स आज त्या पुण्यामध्ये चालवत आहेत. नमस्कार मॅम, तुमचं खूप खूप स्वागत आहे. खूप खूप धन्यवाद इथे बोलवल्याबद्दल. थँक्यू सो मच. तर काय सांगाल, एका शेतकरी कुटुंबातून एक योगा टीचर ते एक बिझनेस वुमन कशी घडली? खरं तर जर्नी इतकी व्हर्सेटाईल आहे. म्हणजे आमचं बॅकग्राऊंड कम्प्लिटली आम्ही शेतकरी ह्याच ऍक्च्युली कन्सेप्टमधनं येतो. वडील माझी शेती करायचे आणि भाऊ अजूनही शेती करतो. पण पुण्यात आल्यावर बऱ्याच ऑप्शन्स मिळत गेले आणि माझं ऍक्च्युली MBA झालंय. मी काही वर्ष जॉबही केला, पण त्यात काही जास्त मला रमता आलं नाही. आणि हेल्थ ह्या गोष्टीला घेऊन मी आधीपासून थोडी कॉन्शियस असायचे. आफ्टर डिलिव्हरी मला जाणीव झाली की आपल्याला काहीतरी योगाशी रिलेटेड म्हणा किंवा हेल्थशी रिलेटेड आपण काहीतरी केलं पाहिजे. आणि त्या अनुषंगाने मग योगा घडलं. त्यात मी कोर्स केला. थोडा माझा स्वभाव असा आहे की थोडं जास्त डिटेलिंग जाण्याचा स्वभाव असल्यामुळे योगामध्ये मी डिग्री घेतली आणि 12 वर्ष मी ॲज अ योगा टीचर काम करते. इवन अजूनही माझे बॅचेस सुरू आहेत. सो तो योगा हा आयुष्यभर असणार आहे. आणि रेंटलचं जे आहे, म्हणजे इकडे आल्यानंतर मिस्टर ऑलरेडी माझे कपड्यांच्याच व्यवसायात होते. सो 22 वर्ष झाली आता आम्ही त्या व्यवसायात आहोत. आवड होती आणि ह्या वेळेस जसं योगा हा माझ्या आतनं आलेला होता. म्हणजे काही जे असतात गोष्टी त्या फक्त पैशांसाठी नाही होत, त्यातला हा योगा. पण हा जो म्हणजे रेंटलचा जो कन्सेप्ट होता हा फारच इंटरेस्टिंग असं घडलं आणि त्यातनं ती कन्सेप्ट जन्माला आली. खरं 4 वर्षांपूर्वी म्हणजे कोविडच्या वेळेस, ऍक्च्युली आदल्या वर्षीच बहिणीचं लग्न होतं माझ्या. आणि तिला आम्ही सांगितलेलं की आता आपण म्हणजे शॉपिंग सुरू करूयात. त्यात असं झालं की इतके महागडे कपडे आणि ते बजेट लाखांमध्ये चाललेलं. तर त्यांनी दोघांनी ठरवलं की आम्ही कपडे साधे घेणार आणि तो जो पैसा आहे त्या ह्याच्याने आम्ही भारतभर आम्हाला फिरायचंय. मग त्यातनं ती अशी कन्सेप्ट जन्माला आली रेंटलची. आणि मग ती आम्ही थोडी प्रीमियम लेवलला केली. अशा पद्धतीने रेंट अँड सेलिब्रेट आलं, सुरू झालं. येस येस. का वाटलं की तुम्हाला योगाकडे जायचं, योगा सुरू करायचंय? ती काय मोमेंट होती ज्याने तुम्हाला स्ट्राईक केलं की मला योगाच करायचंय आणि योगा टीचर सुद्धा बनायचंय? खूपच म्हणजे इंटरेस्टिंगच आहे ते. ऍक्च्युली म्हणजे मला वाटतं सगळ्या महिलांचा हा एक म्हणजे ही सिच्युएशन येतेच. आफ्टर डिलिव्हरी माझं जवळपास 20 किलो वजन वाढलं. सो म्हणजे अगदी ते 90च्या जवळपास पर्यंत गेलेलं. आणि त्यानंतर पोस्ट पार्टम डिप्रेशन हा जो एक भाग प्रत्येक महिलेला येतो, खूप वेळ तो कळतही नाही की हे डिप्रेशन आहे किंवा हा शारीरिक जो त्रास आहे तो आता मानसिक व्हायला लागलाय. तर त्यातनं मी स्वतःला सावरण्यासाठी म्हणून योगा क्लास जॉईन केलेला. पण समहाऊ मला असं वाटत होतं की यात अजून काहीतरी अपग्रेडेशन पाहिजे किंवा आपल्यालाही त्या गोष्टीचं नॉलेज पाहिजे. म्हणून मग त्यात मी योगाचा कोर्स केला, D.Ed केलं पूर्णपणे. आणि नंतर मग तो एक अगदी व्यवसाय म्हणून नाही म्हणता येणार, पण खूप स्त्रियांना त्यामुळे मला मदत करता आली. ऑलमोस्ट 12 वर्ष. आताही चालूच आहे, फक्त आता थोडं क्लासेस माझे कमी झाले. मग कशा पद्धतीने मदत केली तुम्ही स्त्रियांना
योगा थ्रू? सगळ्यात आधी ना मला असं वाटतं की मला जे जे प्रॉब्लेम्स झाले की आफ्टर डिलिव्हरी, पोस्टपार्टम, जे काही हलकं डिप्रेशन म्हणू शकतो आपण ऍक्च्युली, कारण आपल्या प्रोफेशनल लाईफमध्ये कमबॅक करताना किंवा परत एक नॉर्मल लाईफमध्ये येताना त्रास होतो. तर ह्या गोष्टी करताना आपल्याला एक कुणाची तरी गरज असते जिथे आपण बोलू शकतो, एक काउन्सिलिंग काइंड ऑफ थिंग, बट यू डोंट गेट इट की तुम्हाला नेमकं कुणाकडे जायला हवंय, कारण हा एक टॅबू असतो आपल्याकडे. तर मी त्यावेळेस माझ्या सिच्युएशनमध्ये मी असं खूप शोधत होते की ज्याच्याशी मी बोलू शकेल की मला नेमकं काय होतंय, किंवा माझे शारीरिक जे हे बदल झालेले आहेत किंवा मानसिक जे काही बदल होत आहेत ते यांना मी कशा पद्धतीने हँडल करू शकते. अनफॉर्च्युनेटली मला असं कोणी त्यावेळेस मिळालं नाही, पण योगा म्हणजे माझ्या आयुष्यात आला आणि मग त्यानंतर मी स्वतःलाच त्यात झोकून दिलं की आपण याच्यातनं निघायला हवं किंवा यातनं काहीतरी अजून चांगलं काढायला हवं. आणि जे मी ज्या सिच्युएशन्स मधनं गेली, अशा कितीतरी महिला असतील, त्यांना कुणाला तरी मोकळं होण्यासाठी एक प्लॅटफॉर्म असावा. सो अपार्ट फ्रॉम फिजिकल फिटनेस, मेंटल फिटनेस पण खूप महत्वाचा आहे. येस. आणि ह्या गोष्टीकडे खरं कोणीच लक्ष देत नाही की आफ्टर, म्हणजे प्रेग्नंट असताना त्या बाईची खूप काळजी घेतली जाते, बट आफ्टर प्रेग्नन्सी ती बाई काय सफर करते, कोणत्या मेंटल ट्रॉमाज मधून जाते, याच्याकडे कोणी लक्ष देत नाही. बरोबर. तर योगाने तुम्हाला काय शिकवलं अदर दॅन लाईक फिजिकल फिटनेस जो तुम्ही अचीव्ह केला, मेंटल हेल्थ बद्दल तुम्ही हे झालात, बट काय शिकवलं तुम्हाला योगाने? योगाने मला खूप दिलं ऍक्च्युली. म्हणजे मी आता जे पण काही आहे कदाचित योगामुळेच असेल. मला खूप लोकांशी मी जोडले गेले. ज्यावेळेस एक म्हणजे सामाजिक आपण देणं लागतो ही जाणीव आपल्यात असताना ते कशा पद्धतीने फेडलं पाहिजे असं प्रत्येकालाच कदाचित तो चान्स मिळत नाही. तो मला योगा थ्रू मिळाला. स्पेसिफिकली मी सांगेल की ज्यावेळेस करोनाचा काळ होता, म्हणजे लोक अक्षरशः एवढे फ्रस्ट्रेशन, डिप्रेशन म्हणा किंवा जवळच्या लोकांना म्हणजे जात होते लोक, आणि हा सगळ्या ट्रॉमामधनं बाहेर काढण्यासाठी त्यावेळेस जसं मी म्हटलं की मेंटल हेल्थ खूप महत्वाची असते. ज्या पण कोणी लेडीज माझ्याशी जोडल्या गेलेल्या होत्या त्या लेडीज ज्या आहेत त्यांनी कॉन्टॅक्ट केला. मी माझ्या पद्धतीने त्यांना प्रयत्न केला की काउन्सिलिंग काइंड ऑफ आपण म्हणू शकतो, त्यातनं बाहेर येण्याची थोडी का असे ना हिंमत जी मी देऊ शकली. सो आय एम सो थँकफुल की योगामुळे मला खरं खूप लोक जोडले गेले आणि एक छोटा आपण सामाजिक बांधिलकी म्हणून मला गोष्टी करता आल्या. ती कोणाला तरी मदत केल्याची सामाजिक बांधिलकी जपल्याचं जे समाधान तुम्हाला त्यातून मिळालं खूप खूप प्रमाणात. माझ्याकडे बाहेरच्या देशातनं पण बऱ्याच लोक जी जोडली गेली ती ऑनलाईन योगा आणि ह्या सगळ्या गोष्टींमुळे, त्यांनाही मी ती म्हणजे मदत करू शकली. सो खूपच छान. योगा बद्दल जर बोलायचं झालं तर योगाला तुम्ही कुठे पाहता? डे टू डे लाईफ मध्ये योगा तुम्हाला अजूनही कशी हेल्प करतं? आता खरं सांगायचं तर आता जो स्ट्रेस, कारण एक कम्प्लीट वेगळ्या बिझनेसमध्ये मी आहे, त्यानंतर कितीही म्हटलं आपण स्त्रियांना एक आई, बायको, सून ह्या सगळ्या जबाबदाऱ्या असतातच. त्यातनं तुम्ही ज्यावेळेस घरातनं बाहेर पडता त्यावेळेस तुम्ही एक ओनर असतात, काउन्सिलर असतात, टीचर असतात, ज्या काही तुमच्या जबाबदाऱ्या आहेत, ही वर्क बॅलन्स करताना प्रचंड त्रास होतो. आणि खूप वेळा तिथे जे जमत नाही ना ते बॅलन्स करणं, त्याचे परिणाम जे आहे ते घरात सगळ्या गोष्टींवर दिसायला लागतात, रिलेशनशिपमध्ये म्हणा किंवा तुमच्या कदाचित प्रोफेशन मध्ये पण. तर मला असं वाटतं की योगाने मला इथे खूपच तारलंय. जे मला एवढं मला माहित झालंय की जिथे माझं हायपर झालंय, टेम्परेचर वरती चाललंय, तिथे मला मेडिटेशन करणं गरजेचं आहे. आणि मी लिटरली मी बसल्या जागेवर, इव्हन गाडीवर सुद्धा मी अनुलोम विलोम करू शकते आणि ब्रीदिंग पॅटर्न करू शकते. त्यामुळे मला ते खूप हेल्प होते मेडिटेशन. खूपच छान. तुम्ही इन बिटवीन जेव्हा क्लासेस घेत होतात, योगा टीचर म्हणून काम केलं, स्वतःसाठी योगा केला, यातून फॅमिलीमध्ये तुम्हाला काय बदल जाणवला? कशी पॉझिटिव्हिटी तुमच्या अराउंड बिल्ड झाली? काय झालं की योगाने ना मला एक दृष्टिकोन दिला. म्हणजे शरीराला जे आपण ग्रँटेड धरतो की हा ठीक आहे, चालतंय हे खाल्लं तर, किंवा चालतंय हे काय एवढं होणार आहे, ह्या सगळ्या गोष्टी, किंवा आपण जे म्हणतो ना की देवाने एवढं दिलेलं आहे आपल्याला
त्याची कदर जी नसते. आणि मग ते एका विशिष्ट याच्यानंतर ज्यावेळेस आपण दवाखान्याच्या खेटा मारायला लागतो त्यावेळेस ते कळतं. योगाने मला खूपच लवकर ती जाणीव करून दिली. त्यामुळे मी खूपच अलर्ट झाले तेव्हापासूनच. आणि माझ्या फॅमिलीमध्ये सगळेच तसे हेल्थ कॉन्शियस आहेत. फक्त एक थोडासा ड्रॉबॅक असं झाला की आता बऱ्याच वेळा मैत्रिणींची ज्यावेळेस किटी वगैरे असते त्यावेळेस त्यांना असं वाटतं की आता ही घरी गेल्यानंतर काहीतरी सॅलड किंवा असंच काहीतरी खाऊ घालेल. म्हणजे जोक्स पार्ट. पण डाएट म्हणा, योगा किंवा लाईफस्टाईल ह्या सगळ्या गोष्टींकडे पाहण्यासाठी दृष्टिकोन मिळाला एक पॉझिटिव्ह. राईट. मला असं वाटतं की आपल्याकडे मेंटल हेल्थ बद्दल कधीच बोललं जात नाही कुणाच्याच, मग ते स्त्री असू दे किंवा पुरुष असू दे, दोघांनाही मेंटल हेल्थ कडे लक्ष देणं तेवढंच गरजेचं असतं. त्यामुळे तुमचे रिलेशन्स व्यवस्थित राहतात, आपली वर्क लाईफ बॅलन्स प्रॉपर राहतो मेंटल हेल्थ कडे लक्ष दिल्यामुळे. आणि योगाला सगळेजण असं ग्रँटेड घेतात. योगाला कधी आपण म्हणजे मोस्टली जे बघतो आपण मेंटल हेल्थची कधी जोडत नाही. योगाला म्हणजे योगा हा बायकांनी करण्याची गोष्ट आहे हे कुठेतरी आपल्या समाजामध्ये दिसतं. आणि मोस्टली मी पण आता योगा टीचर म्हणून एक शिकतेय, तर दिसतंय की तिथे फक्त बायकांचेच ऍडमिशन्स आहेत. 15 जणांच्या बॅचमध्ये कुठेतरी एक पुरुष आहे. तर योगा हे तुम्हाला नुसती फिजिकल हेल्थ नाही तर तुम्हाला मेंटल हेल्थसाठी पण किती गरजेचं आहे. किंवा तुम्ही कुठे डिप्रेशन मध्ये गेला तर त्यातून बाहेर यायला पण योगा कसं तुम्हाला मदत करतं. हे जे आहे ना हे बऱ्याच लोकांना असं वाटतं, म्हणजे ऍक्च्युली करोनाच्या आधीपर्यंत कदाचित वाटत होतं की योगा जो आहे हा फक्त स्त्रियांनी करण्याचा प्रकार आहे किंवा त्याच्याकडे ओढ पण जी आहे ती बायकांची थोडी जास्त असायची. पण करोनानंतर बऱ्याच ज्या गोष्टी ज्या आता असं झालं की खूप मोठे जे काही डॉक्टर्स होते त्यांनी ज्यावेळेस जलनेती करा किंवा अग्निसार करणं गरजेचं आहे किंवा तुम्ही प्राणायामाकडे लक्ष देणं गरजेचं आहे, हे ज्यावेळेस आलं म्हणजे प्रॉब्लेम आल्यानंतर लोकांना कळलं की अरे जे आपल्याकडे सोनं होतं योगा ही जी आपल्याकडे खूपच आधीपासून आहे पण तो थोडा दुर्लक्षित भाग झाला होता. पण त्याला आता मला वाटतं की आता थोडंसं का असे ना पण मिळायला लागले ग्लॅमर खरंच. आणि बाहेरच्या देशातनं येऊन आपल्याकडे योगा शिकतात. ऋषिकेशला असेल किंवा बाहेर इतर ठिकाणी असेल जाऊन शिकतात बाहेरची लोक. आणि आपल्या लोकांना थोडं अजूनही वेळ लागतोय पण ठीक आहे सुरुवात झाली. पण तसं बघायला गेलं तर योगा हे कुठेतरी भारताची देण आहे जगासाठी. आणि आपणच आज तो विसरलोय आणि बाहेरच्या देशातली लोक येऊन इथे येऊन योगा शिकतायत, तिकडे जाऊन तिकडच्या लोकांना ते योगा शिकवतायत. म्हणजे आपण कुठेतरी योगाच्या बाबतीत अजूनही कमी पडतोय असं म्हणायला हरकत नाहीये. आपलंच घेऊन जातात. हो, ते इथून घेऊन चाललेत आणि आपल्यालाच त्याचं अवेअरनेस नाहीये. आज कुठेतरी योगाला म्हणजे काही लोक तर योगाला ग्लॅमर म्हणून पण म्हणजे ग्लॅमरस करायला लागलेत की आम्ही योगा करतो वगैरे वगैरे. पण कुठेतरी त्याचं जे मूळ रूप आहे ते कुठेतरी मागे पडतंय, आपण कमी पडतोय कुठेतरी योगामध्ये मला वाटतं. सो असं मला इथूनच सांगायला आवडेल की योगा फक्त महिलांनी करण्याची गोष्ट नाहीये. पुरुषांसाठी सुद्धा योगा तेवढाच किंवा त्याच्यापेक्षाही जास्त महत्वाचा आहे मी तर म्हणेल. कारण तो आपल्याला मानसिकरित्या खूप साऱ्या स्ट्रेसमधून बाहेर काढतो. फिजिकल हेल्थ तर जपतोच पण मानसिकरित्या सुद्धा तो आपल्यासाठी खूप उपयोगाचा आहे. येस. तर योगा नंतर मग योगा टीचर म्हणून तुमचं खूप छान सुरू होतं. मग अचानकच रेंटल बुटीकची आयडिया कुठून मध्ये आली? जसं मी आधी सांगितलं की हे ऍक्च्युली घडलं अचानकच आणि मग ती कन्सेप्ट जन्माला आली. म्हणजे मला असं वाटतं की कुठलाही बिझनेस ज्यावेळेस आपण करतो तर बिझनेस करण्याच्या पद्धती कदाचित सेम असतील किंवा काय, पण आयडिया जेव्हा इनोव्हेटिव्ह असते त्यावेळेस ती आयडिया तुम्हाला एका चांगल्या फॉर्मकडे घेऊन जाते. आणि त्याच सिच्युएशन मधनं रेंटल्स मला मिळालं. लकीली आम्हाला बॅकग्राऊंड कपड्यांचं होतं, म्हणजे माझ्या मिस्टरांचा बिझनेस आहे. 22 वर्ष झाली आता आम्ही गार्मेंट्समध्ये आहोत. त्यातनंही ज्यावेळेस कन्सेप्ट आली आणि ज्यावेळेस आम्ही हा विचार केला की ऍक्च्युली आत्ताच्या जगाची ही डिमांड आहे की मिनिमलिस्ट आपण ज्याला म्हणतो किंवा सस्टेनेबिलिटी जो हा प्रकार आहे याच्या बाबतीत आपण विचार करायला हवा. आणि समहाऊ इट इज अ डेड इन्व्हेस्टमेंट जी आत्ताच्या जनरेशनला वाटते. आता अर्थात आधीचे जे लोक आहेत त्यांना असं वाटतं की अरे लग्नाची कपडे आहेत किंवा आपले काही कार्यक्रम आहेत त्याला आपण कसं काय रेंटने घेणार. तर फक्त आम्ही सुरू करताना एकच विचार केला की ही जी मिसकन्सेप्ट आहे हिला आपण थोडंसं क्लिअर करूया.
तर आम्ही थोडं प्रीमियम देण्याचा प्रयत्न केला, हायजीन मेंटेन करण्याचा प्रयत्न केला. एक आपल्या बिझनेसची USP काय असेल यावर आम्ही विचार केला आणि त्या पद्धतीने रेंट अँड सेलिब्रेट सुरू झालं. खूपच छान. मला सांगा, रेंटलच का? म्हणजे जसं म्हणतो की जुन्या लोकांचं असं म्हणणं आहे की लग्नाचे कपडे आहेत, मग ते रेंटल का घ्यायचे, मग ते हायजीनचा प्रश्न कुठेतरी तिथे येतो, मग रेंटल का? कुठेतरी मी जसं सांगितलं की कपड्यांच्या ह्याच्यात होतोच आम्ही, आणि ज्यावेळेस आमच्या स्वतःच्या घराच्या लग्नाच्या ह्याच्यात ज्यावेळेस आम्ही हिशोब केला आणि फक्त कपड्यांचाच जो पैसा होता तो अगदी लाखांमध्ये गेला होता. कारण कुठल्याही कार्यक्रमाचे जे कपडे असतात ते म्हणजे हजारांमध्येच असतात, हजारांची सुरुवात असं म्हणू शकतो. नंतर ती वापरले जात नाही. आणि काय होते की आपल्याकडे एक कन्सेप्ट असते की आता हा ड्रेस, ही साडी किंवा हा जो पण काही ब्लेझर आहे हा मी जास्तीत जास्त 2 वेळा, ते पण वेगवेगळे लोक असतील तर, आणि नंतर तो आपल्याला नको वाटतो. मग ती जी आहे हे तुम्ही फक्त साचवून ठेवतात सगळ्या गोष्टी. तर आम्हाला असं वाटलं की का नाही आपण एक नवीन कन्सेप्ट ट्राय करावी. आणि एक तर आमच्या पुढे असं होतं की बाबा ड्रेपरी आणि प्रीमियम याच्यातला फरक समजून सांगायला आम्हाला थोडा वेळ लागला, पण आता लोकांना ते एक्सेप्ट करायला लागले. बरोबर की हे आपला पैसा वाचवत आहे, प्लस तुमच्या ज्या काही म्हणजे इव्हेंट्स आहेत किंवा इतर काही डिमांड्स आहेत त्या इव्हेंटच्या, त्याही फुलफिल होत आहेत, नीड्स तिथे कम्प्लीट होत आहेत. कुठे मला कमी पैशातही हवंय आणि मला फॅशनेबलही वेअर करता आलं पाहिजे, ती नीड कुठेतरी कम्प्लीट होते तिथे. आणि स्पेशली आमच्या जनरेशनचं तरी असंच आहे, आम्ही कपडे घेणार, 1-2-3 वेळा वगैरे मॅक्स घालणार, कोणी कोणी तर एकदाच घालतात आणि त्यानंतर ते यूज नाही होत. पण असं करून आपण तिथे फायनान्शियली पण कुठेतरी डेड इन्व्हेस्टमेंट करतोय. सेकंड, आपण खूप सारं वेस्ट जनरेट करतोय, कारण की आता जे पण क्लोदिंग मॅन्युफॅक्चरिंग होते तिथे खूप सारे वेगवेगळे डाईज यूज केलेले असतात आणि खूप पाणी पण तिथे वाया जातं मॅन्युफॅक्चरिंगमध्ये. तर मग आपण ते कुठेतरी कमी करतोय, म्हणजे खूप वेस्ट जनरेट होतोय आता कपड्यांच्या निमित्ताने. ह्याच अनुषंगाने एक सांगेल मी, आत्ताच एक थोड्या दिवसांपूर्वी वाचलं होतं की काय गोष्टी ज्या आहेत त्या लवकर आपण जे म्हणतो की डिग्रेडेबल ज्या म्हणतो तशा पद्धतीने, केळी जी आहे ती अगदी 4 तासात होते. कपडा जो आहे त्याला साधारण एक कपडा कुजण्यासाठी 25 ते 30 वर्ष लागतात, एक कपडा कुजण्यासाठी. बाकी तर वेस्ट आहेच, त्याही अनुषंगाने होतच. पण खरं तर ही कन्सेप्ट इतकी नवीन होती आणि मला वाटतं की लोकांना आता त्या डेड इन्व्हेस्टमेंट बद्दल किंवा तो जो आपण सस्टेनेबिलिटीचा पार्ट म्हणतोय याबद्दल थोडा अवेअरनेस वाटला आम्हाला की आहे, आणि मग त्या कन्सेप्टला मग धरूनच आम्ही हा बिझनेस सुरुवात केली. नाईस. आणि ह्याची खरंच गरज आहे, म्हणजे आत्ताच्या जनरेशनला म्हणा किंवा ह्या समाजाला आता त्या गोष्टीची गरज आहे. मग ते क्लायमेट चेंज होणं, त्या गोष्टीला हे करणं असो, किंवा मग आता नीड काय आहेत, वॉन्ट्स काय आहेत त्याच्यानुसार असो. तर अजून म्हणजे बरेचसे अजूनही रेंटल बुटिक्स आपण पाहतो. तर रेंट अँड सेलिब्रेटमध्ये काय वेगळं तुम्ही द्यायचा प्रयत्न करताय? सगळ्यात आधी तर मी सांगेल की लोकांना अजूनही असं वाटतं की रेंटल म्हणजे काइंड ऑफ ड्रेपरी, जी आपल्याकडे थोडं कन्सेप्ट अशी आहे की गेल्या कित्येक वर्ष तेच कपडे असतात, ते एकाच ठिकाणी पडून असतात आणि मग तेच आपण वापरायचे. सो पहिले तर आम्ही ज्यावेळेस हा बिझनेस सुरू केला त्यावेळेस ह्या गोष्टीचा विचार केला की असे भरपूर बिझनेस आहेत ह्या रिलेटेड, आपण काय वेगळं देतं. तर आम्ही आमच्या ज्या USP ठरवल्या होत्या बिझनेस सुरू करताना त्यातली सगळ्यात महत्त्वाची ही होती की वी आर गोइंग टू मेंटेन द हायजीन. बिकॉज मी ज्यावेळेस कपडे घेईन त्यावेळेस मला स्वतःला आवडणार नाही की तो कपडा कोणीतरी यूज केलेला आहे आणि तो तुम्हाला तसंच वापरायचा आहे. सो आम्ही प्रत्येक एक पीस, म्हणजे जी रेंज आहे त्या अगदी लो रेंज पासून हाय रेंज पर्यंत प्रत्येक एक पीस हा आम्ही क्लीन करून देतो, ड्राय क्लीनच असतो. समहाऊ त्या एका गोष्टीने आम्हाला, म्हणजे मला खरं तर ते जे काही रिव्ह्यूज मिळाले त्यात हा खूपच मोठा पार्ट होता. सगळ्यांनी सांगितलं की वी फील फ्रेश त्या कपड्यांच्या याच्यामध्ये, वी डोंट फील की हा कुणाचा तरी आहे, युज्ड आहे किंवा जुना आहे. तर आम्ही सगळ्यात आधी हेच ठरवलं होतं की आपण हायजीन मेंटेन करायचं आहे. दुसरी गोष्ट जी होती की काहीतरी वेगळं मिळायला पाहिजे, म्हणजे जे आता ट्रेंडमध्ये आहे. सगळ्यांना असं वाटतं की आता जे चालू आहे ते आम्हाला हवं, आणि इन्स्टामुळे आणि युट्यूबमुळे आता ह्या गोष्टी इतक्या हे झाल्या
तर ट्रेंड हा मेंटेन करून आपण अजून काय वेगळं डिझायनर देऊ शकतो. सो प्रत्येकाला त्याच्या बजेटमध्ये काय डिझायनर मिळेल ह्या गोष्टीची काळजी घेऊन आम्ही हे देतो. त्यामुळे वी गिव्ह व्हेरिएशन्स आणि खूप सारे ऑप्शन्स. हे आम्ही ते ओपनच ठेवलं होतं की हे ठेवायचेच. इथे तुम्ही एक स्टिरियोटाइप ब्रेक करताय, तो म्हणजे की डिझायनर कपडे जे फक्त श्रीमंतांसाठीच असतात असं कुठेतरी जे एक बनलेलं आहे यु नो की ते तुम्ही इथे ब्रेक करताय. डिझायनर कपडे तुमच्या आमच्यासारखे लोक सुद्धा अफोर्ड करू शकतात, हा कुठेतरी तुम्ही हे ब्रेक करताय. शुभांगी ताई, एक वुमन एंटरप्रेन्युअर म्हणून तुम्ही काय प्रॉब्लेम्स फेस करताय? अगदी प्रॉब्लेम असे नाही म्हणता येणार, चॅलेंजेस आहेत. म्हणजे अगदी सुरू करताना पासूनचे चॅलेंजेस. आणि खरं सांगायचं तर फक्त स्त्री आहे म्हणून काही वेगळे चॅलेंजेस मला आले असं मला काही झालं नाही. जे एखाद्या बिझनेस करणाऱ्या व्यक्तीला, स्त्री किंवा पुरुष, येतात ते सगळे चॅलेंजेस मी फेस केले. फायनान्स असेल किंवा मॅनेजिंग युअर स्टाफ, मॅनेजिंग युअर इन्व्हेंटरी, ह्या सगळ्या ज्या गोष्टी होत्या त्याच खरं तर करता येतील. म्हणजे आणि कदाचित थोडं वेल प्रिपेअर्ड असल्यामुळे सगळ्याच बाबतीमध्ये ते चॅलेंजेस हँडल करता आले आम्हाला. सो तो एक झाला भाग. करेक्ट. आणि एक मॅरिड वुमन आहात, तर तुम्ही तुमचा वर्क लाईफ बॅलन्स कसा साधला याच्यातून? फार कठीण असतं ते. म्हणजे आपण घरातनं निघताना अगदी घराच्या आत बायको म्हणून अगदी डब्बा बनवणं, मुलासाठी हे बनवणं, डाएट सांभाळणं, ह्या सगळ्या गोष्टी करतो. आणि फटाकड आपण ज्यावेळेस त्या उंबरठ्याच्या बाहेर असतो त्यावेळेस अगदी आपण एंटरप्रेन्युअर म्हणून बाहेर पडतो. पण ज्यावेळेस रिटर्न येतो, मला असं वाटतं की मी सगळ्यांना खरं सांगेल, खूप कठीण असतं प्रोफेशनल तुमची जी लाईफ आहे ती आणि घरची लाईफ म्हणजे तुमची पर्सनल लाईफ हे बॅलन्स करणं. तर एक गोष्ट मात्र मी ठरवली होती की उंबरठ्याच्या बाहेर सगळे स्ट्रेस तिथेच असेल, घरात आल्यानंतर मी पुन्हा माझ्या त्याच रोलमध्ये असेल. पहिले तर मी मोबाईल बंद करते. जो माझा एक याचा मोबाईल आहे जो वेगळा ठेवलेला आहे, तो मोबाईल मी सायलेंटला टाकते. कारण माणूस ग्रीडी असतो, असं वाटतं की अरे क्लायंटचे फोन आले, कस्टमरचे फोन आले, पण आय डोंट वॉन्ट दॅट. कारण ते झालंय करून. म्हणजे काही अगदीच मला त्याचे सोल्युशन मिळाले असे नाहीये, मी गेलेच आहे त्या प्रॉब्लेम मधून. तर तो एक मी बाजूला ठेवते. आणि जोपर्यंत अगदी गरज नसेल तोवर मी बिझनेस कधीच डिस्कस करत नाही घरात. मला वाटतं की हे सगळ्यांनी करावं, कारण की शेवटी प्रायोरिटी तुम्हाला डिसाईड करायच्या आहेत. तुमची प्रायोरिटी काय आहे, फॅमिली, तुमची पर्सनल लाईफ आणि तुमची प्रोफेशनल लाईफ, हे मेंटेन करणं तसं कठीण असतं, पण तुम्ही साधू शकतात तो व्यवस्थित. तुमचा एक दुवा जो असतो ते तुमचं मनच आहे, तुम्ही त्या पद्धतीने करू शकता. हो. आणि हे साधणं मला वाटतं तेव्हाच इझी जातं जेव्हा तुमची फॅमिली तुम्हाला सपोर्ट करत असेल, तुमची माणसं तुम्हाला समजून घेत असतात. अगदी अगदी. म्हणजे कधी कधी जे बस्ट होतो घरी आल्यानंतर तर ते समजून घेतात की आज काहीतरी क्लायंटचा किंवा काहीतरी झालेलं असणार. पण मग तुम्हाला ते रिअलाइज पटकन झालं पाहिजे आणि तुम्ही कूल डाऊन झालं पाहिजे. अदरवाईज कुठेतरी ना म्हणजे आई म्हणून कुठेतरी मुलावर त्याचा हे होत राहतो किंवा बायको म्हणून होत राहतं. तर ते मला वाटतं की सगळ्या मी यांना सांगेल की ते साधायचा प्रयत्न कराच आणि त्याच्यावर कुठेतरी ठाम राहा की ह्या उंबरठ्याच्या बाहेर प्रोफेशनल. येस येस. कुठेतरी उंबरठ्याच्या बाहेर मी बिझनेस करणारी दुर्गा आहे आणि घरात आल्यावर मी एक आई आहे, अन्नपूर्णा आहे. हे खूप समजणं गरजेचं आहे, तेव्हाच तो समतोल साधला जातो. नक्कीच. हा व्यवसाय, हा बिझनेस रन करत असताना, रेंट अँड सेलिब्रेट रन करत असताना क्लायंट सोबत तुमचे काय अनुभव आलेत, काय तुम्हाला विशेष करून सांगायला आवडेल? अरे खूप वेगवेगळे लोक भेटतात ऍक्च्युली. आणि कधी कधी इतकं इंटरेस्टिंग असतं ना, एव्हरी डे वेन आय गो टू माय होम, माझ्याकडे एक बॅगेत इतके एक्सपिरियन्स आलेले असतात. कधीतरी खूपच असे वेगवेगळे लोक येतात ज्यांना ही कन्सेप्ट आधी समजून सांगायला आम्हाला खूप हे होतं. आणि सगळ्यात महत्वाचं मी सांगेन की म्हणजे एक दोन इन्सिडेंट सांगायला मला आवडतील खरं. माझ्याकडे एक काकू होत्या, त्यांनी त्यांच्या मुलीसाठी ड्रेस त्यांनी अटायर हायर केलं होतं. त्यानंतर काही महिन्यांनी त्यांच्या घरात लग्न होतं आणि त्यांची जी फॅमिली होती, सगळी फॅमिली ही US ला आहे. 25 वर्षानंतर ती लोक इकडे आली. सो त्यांना ते आल्या आल्या माझ्याकडेच त्यांनी धाबा बोलला असं झालं. आणि त्यांनी मला स्पष्ट सांगितलं की
आत्ता काय ट्रेंड चालू आहे, काय घातलं पाहिजे आम्हाला काहीच माहिती नाही. त्यामुळे त्या पूर्ण फॅमिलीचं म्हणजे अगदी मुलगा त्याचे ड्रेसेस, त्याच्या आई वडिलांचे, भावा बहिणींचे, मुलीच्या बहिणीचे, तिच्या आई वडिलांचे, काका काकूंचे, असे अख्ख्या फॅमिलीचे, म्हणजे मी म्हणते लग्नातले अर्धी लोक आमच्या रेंट अँड सेलिब्रेटला रिप्रेझेंट करत होते. इतका छान अनुभव होता ना, कारण त्यांना ते ट्राय करताना इतकं छान वाटत होतं. आणि अजून असे तर खूप आहेत, पण हायलाईट करण्यासारखे सांगते. पाणी फाउंडेशनसाठी जी आपली गव्हर्नमेंटकडनं टीम काम करते, तर ते एक वेगळ्या क्लास लोक होती आणि त्यांच्या एका इव्हेंटसाठी त्यांना हवं होतं. पण मी जसं सांगितलं की ही कन्सेप्ट जी आहे ही पचायला जरा त्रास होतो की आपण रेंटने कपडे आणणार आहोत. तर समहाऊ माझे इन्स्टा आणि रील वगैरे बघून आणि तुझा व्हिडिओ जो व्हायरल झाला होता तो बघून त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला. ऍक्च्युअली त्या मॅमचा आग्रह होता त्यांच्या हजबंडला की तुम्ही जाच आणि आपण बघूयात म्हणून ड्रेसेस. त्यांची मी स्टायलिंग केली. त्यांना मी पाणी फाउंडेशनचं जे त्यांचं पुण्यातला मेन इव्हेंट झाला होता ज्यात खूप दिग्गज लोक आलेली होती, तिथे त्यांचं एक अटायर खूप सुंदर मी करून दिलं होतं. ते अटायर त्यांना इतकं आवडलं की त्यानंतर पाणी फाउंडेशनचे जे मेन आहेत आमिर खान, त्यांच्या मुलीचं जे लग्न होतं त्या लग्नात त्यांच्या पूर्ण म्हणजे जे ते सर होते, क्लास 1 ऑफिसर होते, ते त्यांच्या पूर्ण फॅमिलीसाठी मी डिझायनिंग केली. सो समहाऊ आम्ही खूपच सेलिब्रिटी लेवल पर्यंत जाऊन आलो. आणि म्हणजे आमिर खान सुद्धा त्यांना म्हटलं की मैंने आपको कभी ऐसे ड्रेसेस में देखा ही नहीं है पहले, तो बहुत ही बढ़िया लग रहे हैं आप, समथिंग डिफरंट. खूप इंटरेस्टिंग असतात. काही लो मोड पण असतात, पण आपल्याला बिझनेस पुढे न्यायचा आहे म्हटल्यावर आपण पॉझिटिव्हिटी घेऊनच जाणं गरजेचं आहे. जेव्हा कोणीतरी तुम्हाला म्हणजे असं बोलतं की हे काय म्हणजे रेंटल कपड्यांचा कुठे बिझनेस करताय किंवा काय, तर तेव्हा तुम्ही समोरच्याला कसं रिॲक्ट करता किंवा कसं घेता त्या गोष्टीला? की हा पण इन्सिडेंट मला वाटतं ना, माझ्याकडे स्टोरीजच खूप झाल्या आहेत की काय काय माहिती ह्या बिझनेसमुळे. माझ्याकडे ना एक आजी आजोबा आले होते, त्यांच्या नातीचा बर्थडे होता आणि त्यांच्या मुलांनी ड्रेसेस वगैरे केले होते, तर ते रिटर्न करायला ते आले आणि ते मला अगदी खूप रागात आणि तावातावात बोलले, किती महाग कपडे तुम्ही रेंटने देता, तो आम्ही घेतले असते विकत. आणि मला म्हटलं याची किंमत काय या ड्रेसची, म्हणजे अशा पद्धतीने. आणि नंतर मी अगदी शांतपणे घेतलं, पण हेच काका काकू 1 महिन्यानंतर त्यांच्या याच्यासाठी घेतलेले ड्रेसेस माझ्याकडे घेऊन आले की तुम्ही ठेवाल का, खूप महाग. सो अगदी वेगवेगळ्या लेवलचं. आणि कारण ही कन्सेप्ट खरं नवीन आहे, दोष देऊन उपयोग नाही. मला फक्त एवढंच आहे की मी इतकं बेस्ट देत जाणार आहे की कुठेतरी एका लेवलला येऊन माझं नाव त्या म्हणजे हा बिझनेस म्हणजे हे असं एक ओळख तयार झाली पाहिजे. आणि नाव पण तुम्ही खूप सुंदर दिलंय की रेंट अँड सेलिब्रेट. मग जिथे तुमचं सेलिब्रेशन येत आहे तिथे तुमचे डिझायनर रेंटल कपडे येत आहेत, तर ते रेंट अँड सेलिब्रेट मधून येत आहेत. राईट. अजूनही पुण्यामध्ये बघतो की अजूनही खूप सारे रेंटल स्टोर्स आहेत, पण तुमच्या ग्रोथचं काय रिझन आहे? एवढं तुम्ही काय एवढी ग्रोथ केली कमी वेळात? खरं सांगू का, ज्यावेळेस आम्ही सुरुवात केली होती ना, तर त्यावेळेस फक्त एक फिमेल सेक्शन आम्ही जास्त फोकस करत होतो आणि जेंट्सचं सेक्शनही आम्ही सुरूच केलं होतं, पण त्यावर आम्ही एवढा काही फोकस नव्हता केला. समहाऊ आम्हाला त्या सेक्शनला जास्त हे मिळायला लागलं, रिस्पॉन्स मिळाला. आणि जे काही डिझायनर क्लोथ्स आम्ही ठेवले होते किंवा काहीतरी वेगळं फॅब्रिक, की हे फॅब्रिक याच्यात म्हणजे जसे की ब्लेझर्स आहेत, तर वेल्वेटमध्ये आम्ही 5 टाईप्सचे वेल्वेट ठेवले. तर हे माहितीच नव्हतं लोकांना की अरे वेल्वेट मध्ये पण प्रकार असतात का, किंवा डिझाईन्स मध्ये पण तुम्ही अशा वर्क मध्ये देऊ शकतात. किंवा जोधपुरीमध्ये आम्ही खूप वेगवेगळे व्हेरिएशन दिले, म्हणजे जोधपुरीमध्येच 3 प्रकारचे जोधपुरी दिले. तर त्यामुळे तो जो एक भाग होता वेगळं व्हेरिएशन देण्याचा, हा, तर त्यामुळे एक असू शकतं. दुसरं मला असं वाटतं की फक्त माझ्याच बिझनेसशी रिलेटेड असं आहे असं नाही, पण सातत्य खूप महत्वाचं आहे. तुम्ही सातत्याने एक क्वालिटी देत राहणं, त्यामुळे ते पोहोचायचं तिथे बरोबर पोहोचतं. म्हणजे त्यासाठी वेगळी मेहनत करायची गरज नसते, तुम्ही तुमच्या कामावर फोकस केलं की ते होतं. आणि मी कुठेतरी एक व्हिडिओ बघितला होता, त्याच्यात असं होतं की एलॉन मस्क एवढा फेमस कमी वेळेत का झाला, बिकॉज ही हॅड फ्यू इनोव्हेटिव्ह आयडियाज की विदाऊट ड्रायव्हर गाडी. तर ह्या ज्या आयडियाज आहेत त्या आम्ही बऱ्याचशा अप्लाय करत असतो आणि थोडंसं आम्ही डिझाईनमध्ये पण वेगवेगळे चेंजेस आणतो. आणि मी जसं सांगितलं की हायजीन मेंटेन करत राहणं,
हा भाग आहेच. म्हणजे वी गिव्ह टॅग्स ऑल्सो की तुमचा हा पीस ह्या तारखेला ड्रायक्लीन करून आलेला आहे. ओके. सो तुम्ही हा बिंदास घालू शकता. हो. आणि तो जो क्लीन पीस आहे त्याचा तुम्हाला फील पण येतो. येस. एक अजून असं मला हेल्प झाली, मला कपड्यांची आवड असल्यामुळे कदाचित असेल, पण मी खूप वेळा स्टायलिंग सजेस्ट करते की तुम्ही हे ट्राय करा. बऱ्याच वेळा असं वाटतं की नाही हा कलर मला सूट होणार नाही, पण हे जे माझं थोडंसं सजेशन्स वगैरे होते ते कामात यायला लागले आणि लोकांना ते आवडायला लागले की तुम्ही सजेस्ट करताय ते चांगलं दिसतंय. वी हॅवंट ट्राईड दिस. आम्ही कधीच असं काही ट्राय केलं नाही. म्हणजे असे कोणी काका वगैरे आले आणि त्यांनी सांगितलं अरे आम्ही कधी जोधपुरी ट्रायच नव्हता केला पण छान दिसतोय मला. तसेच लेडीजच्या याच्यात झालं. आणि जेव्हा ते फंक्शनला घालून जातं तेव्हा इतरांकडून पण कौतुक केलं जातं. फॅमिली झाल्यानंतर आम्ही फॅमिलीला एक कॉम्बो की वेगळं दिसण्यासाठी की पूर्ण तुमची फॅमिली आहे. सो असं ह्या सगळ्या गोष्टी करत गेलो. अर्थात कन्सिस्टन्सी ठेवलीच आणि एक म्हणजे मी सांगितले की माझ्या ज्या काही USP होत्या, मी ज्या ठरवल्या होत्या की मी कस्टमर्सला चांगल्या पद्धतीचा कपडा देईन. ज्यावेळेस ते येतील त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावर ती स्माईल असली पाहिजे आणि ती एक वाईब पण आली पाहिजे. दॅट इज माय क्लोथ. रेंटने आणलेलं नाही, म्हणजे फिटिंग वरनं पण ते कळतं. सो वी डू ऑल्टरेशन ऍज पर द पर्सन. सो त्या सगळ्या गोष्टी आम्ही करत गेलो आणि स्वामींच्या कृपेने अपील झालं. खरंच म्हणजे स्वतःचं वेगळे पण जपत कुठेतरी कस्टमरला हवी ती पर्सनलाइज कस्टमाइज सर्व्हिस देऊन तो क्लायंट हॅपी कसा राहील आणि रिपीटेडली कसा येईल आणि रिटर्न आल्यानंतर सुद्धा म्हणजे तो घेतोय, एकदा कपडे घेऊन जातोय, रिटर्न देताना सुद्धा त्याच्या चेहऱ्यावरती खुशी आहे, त्याला त्या हॅपी मोमेंट्स तुमच्यासोबत शेअर करावेसे वाटतात. हे तुमच्या एवढ्या यशाचं हे म्हणू शकतो. नक्कीच. प्रीमियम तुमची क्लोदिंग प्रीमियम आहे तुम्ही म्हणता, तर काय प्रीमियम, काय क्लोदिंग मध्ये स्पेसिफिकली काय प्रीमियम आहे? प्रीमियम म्हणजे काय असतं, फॅब्रिक सेमच असतात, पण अगदी छोटंसं एक्झाम्पल देते. ज्यावेळेस ब्लेझर बनतो तर ब्लेझर हा अगदी कमी म्हणजे पैशांपासून तर खूप साऱ्या किमतीपर्यंत मिळत असतात. तर क्वालिटी काय असते की ब्लेझर असेल किंवा काही शेरवानी असतील, इंडो वेस्टर्न असेल, त्यांची आतली लाइनिंग जी असते तो एक कम्फर्ट देतो. कारण असे कपडे आपण रेग्युलर बेसिसवर घालत नसतो, त्यामुळे ते जाड असतात, वर्क असतं. मधली लाइनिंग किंवा त्याची जी स्टायलिंग आहे आतली ती जर चांगली नसेल तर डिस्कम्फर्ट येतो. बरोबर. आम्ही त्या गोष्टीवर खूप लक्ष ठेवलं की ज्यावेळेस तो कपडा तो व्यक्ती घालणार आहे तो कम्फर्ट राहिला पाहिजे. त्यामुळे आम्ही विंटरमध्ये जे काही शेरवानी वगैरे दिले किंवा जे काही लेहंगे आम्ही केले त्यांचे लाइनिंग आम्ही वेगळे ठेवले होते आणि तेच कपडे ज्यावेळेस आम्ही समरमध्ये देतो तर त्याच्यासाठी आम्ही मग ते चेंज केलं. ऑफकोर्स म्हणजे वेळेनुसार हा एक्सपिरियन्स येत गेला, पण आम्ही चेंजेस करत गेलो. म्हणजे वी वर टू बोल्ड टू टेक रिस्क असं म्हणू शकतो. आम्ही रिस्क घेत गेलो आणि ते चांगल्या पद्धतीने वर्कआउट होत गेलं आणि हा अनुभवाचाच कुठेतरी आहे काम. आता हे एवढं सगळं तुम्ही घर मॅनेज करताय, मुलं आहेत, तुमचा बिझनेस आहे, हे सगळं करत असताना कसं तुमची रुटीन कसं राहतं, कसं तुम्ही बॅलन्स ठेवताय, दिनचर्या कशी असते तुमची? हे इतकं महत्वाचा प्रश्न आहे हा ऍक्च्युली. कारण इथे इतका गोंधळ होतो ना. म्हणजे पुरुषांचं कसं असतं की एकदा डब्बा घेतला, बॅग घेतली आणि निघाले की झालं, तसं आपलं अजिबात होत नाही. म्हणजे भलेही तुम्ही आज दिवसाचा एकदम छान असा बिझनेस केलेला आहे तरी येताना तुम्हाला भाजीपाल्याच्या पिशव्या, मेथीची भाजी आणायचीच आहे, हे सगळं कांदे संपलेच आहेत किंवा उद्या मुलाचा हा प्रोजेक्ट आहे तर आपल्याला मदत करायची आहे, ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. घरी जाताना हे लक्षात असलं पाहिजे की अरे घरी मिरच्या संपलेल्या आहेत बरं का. मला वाटतं पण गंमत आहे त्याच्यात पण. म्हणजे खरं फक्त ते साधता आलं पाहिजे. सुरुवातीला खूप त्रास झाला मला, दोन्ही गोष्टी मॅनेज व्हायच्या नाही, पण आता जमायला लागलंय. आणि मी सगळ्या महिलांना सांगेल की आपण ना आपली एक स्वतःची स्टाईल शोधून घ्यायची असते की गोष्टी कशा वर्कआउट करून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही तुमचं स्वतःचं असं हे शोधा. सो मी पर्सनली माझं सांगेल की मी काही गोष्टी ना अशा व्यवस्थित वर्कआउट करून टाकल्यात. म्हणजे स्टिकी नोट्स लावणं की माझ्या घरामध्ये पण स्टिकी नोट्स दिसेल की ह्या भाज्या संपलेल्या आहेत, आठवड्याच्या ह्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत, हे डब्बे रोज बनणार आहेत, हा नाश्ता रोज बनणार आहे. सो माझं घराचं जे आहे ते मेंटेन झालेलं आहे. आणि सेम तसंच असतं, मी एक वीकली कॅलेंडर बनवते माझ्या वर्क प्लेसला पण, की बिझनेसशी रिलेटेड ज्यावेळेस तुमची कामं असतात तर ती मागे जर पडली तर तुम्ही कुठेतरी
थोडेसे मागे पडतात. तर तुम्ही ते वीकली कॅलेंडर बनवा, मंथली कॅलेंडर बनवा, तुमचे एक वेगवेगळे बिझनेसच्या स्टेप्स ज्या आहेत त्या लिहून काढा, आजची कामं, आठवड्याची कामं. हे जर तुम्हाला साधता आलं तर मला वाटतं निम्मे कामं तुमची सोपी होतील. म्हणजे सो माझ्याकडे सगळीकडे असे चिठ्ठ्या लावलेल्या दिसतील तुम्हाला. आणि दुसरं मन शांत ठेवणं, डोकं शांत ठेवणं, ह्या गोष्टी आहेतच आहेत. मन शांत ठेवण्यासाठी अगेन योगा, मेडिटेशन ते आहेच. सुंदर, छान सुरू आहे आपलं. ह्या बिझनेसला, रेंट अँड सेलिब्रेटला तुम्ही कुठे पाहता फ्युचरमध्ये? तुमचं गोल काय आहे की कुठपर्यंत न्यायचंय? मी सांगू का, खरं जेव्हा सुरुवात केली ना अगदी इतकं डोक्यात नव्हतं, पण आता ह्या एक्सपिरियन्सेस जी आली लोकांमुळे तर असं वाटतंय की कुठेतरी ना आम्ही आनंद देतोय लोकांना. म्हणजे माझ्याकडे ना अशा ब्राईड आल्या आहेत किंवा अशी लोक आली की ते म्हणतात की इतकी म्हणजे 50,000चा लेहंगा किंवा 70,000चा लेहंगा कधी आयुष्यात विचार नव्हता केला, कारण परिस्थिती असते प्रत्येकाची, पण आता ते सोपं होते. सो त्या दिवसाला म्हणजे लग्न असेल किंवा काही असेल तर त्यावेळेस बेस्ट आपण जे विचार केलेले असतं आणि ते आपल्याला मिळू शकतं, घडू शकतंय, हे आम्ही लोकांना देऊ शकतोय, ही कल्पना इतकी सुंदर वाटते. आणि त्या अनुषंगाने मग मी थोडं अजून याला एक्सपांड केलंय. आता आमचं जे जेंट्सचं सेक्शन आहे ते आम्ही पूर्णपणे वाढवलं आहे आणि लेडीजचंही वाढवलंय. मला असं वाटतंय की खूप लवकरच महाराष्ट्रामध्ये ब्रांचेस. वाव, नक्कीच. खूप खूप शुभेच्छा त्यासाठी तुम्हाला. मला वाटतं की ते समाधान कस्टमरच्या, क्लायंटच्या चेहऱ्यावर तुम्हाला बघायला मिळतं की 1,000 किंवा 60-70 हजारांचे लेहंगे अफोर्ड न करू शकणाऱ्या व्यक्ती जेव्हा येतो आणि तो म्हणतो की मॅम तुमच्यामुळे आज मी अफोर्ड करू शकलो ही गोष्ट, तर हा कुठेतरी आपण ट्रेंड चेंज करतोय आणि गोष्टींना इझी करून ठेवतोय. फॅशन, आनंदाचे क्षण द्यायला आमचा काहीतरी हातभार लागतोय. खरंच खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे लोकांना हे ऍक्सेप्ट करायला जड जातंय की रेंटल कपडे मग ते आपण का घालायचे, दुसऱ्यांनी वापरलेले असतात किंवा काय. पण रेंट अँड सेलिब्रेट ते खूप चांगल्या पद्धतीने करतंय, योग्य तो हायजीन मेंटेन करून सर्वांपर्यंत अफोर्डेबली फॅशनेबल क्लोदिंग पोहोचवणं, म्हणजे गरीब माणूस सुद्धा ते अफोर्ड करू शकेल फॅशनेबल वेअर. खूप चांगलं काम करतायत रेंट अँड सेलिब्रेट, असं म्हणायला हरकत नाही. हे सगळं करत असताना तुम्ही जे वुमेन एंटरप्रेन्युअर्स ज्या येत आहेत, म्हणजे खूप आपण पाहतो की बायका आहेत त्यांना बिझनेस करायचा असतो किंवा रिसेंटली बिझनेसमध्ये पडत आहेत, त्यांना काय सल्ला द्याल तुम्ही? सगळ्यात आधी तर मी हे सांगेल की अजिबात स्वतःला कमी लेखू नका. म्हणजे मला असं वाटतं की स्त्रियांसारखी मॅनेजमेंट जमतच नाही कुणाला. ज्यांना सकाळच्या डब्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत प्रत्येकाच्या चॉईसनुसार गोष्टी करता येतात, खुश ठेवता येते, त्यांना मॅनेजमेंट शिकवणं चुकीची गोष्ट आहे. त्यामुळे मॅनेजमेंट शिकवायची गरजच नाहीये. पण जे मी पाहिलं ते मला असं वाटतं किंवा जे मी अनुभवलं ते मी नक्कीच सगळ्यांसोबत शेअर करेल की आपल्याकडे आपण फायनान्स समजून घेण्यामध्ये खूप कमी पडतो. ज्यावेळेस आपण बिझनेस सुरू करतो ना त्यावेळेस तो बिझनेस तुम्ही समजून घेणं खूप गरजेचं आहे. तुमचा जो बिझनेस आहे त्या बिझनेसची डिमांड काय आहे, तुमचं कस्टमर कोण असणार आहे, तुमची काय वेगळी USP असणार याचा आधी विचार करणं गरजेचं आहे. किंवा असंही होतं की अरे यांनी सुरू केलंय आपणही करू शकतो. तसं न करता तुम्ही काय बेस्ट कुठल्या ह्याच्यात आहात त्याच्या अनुषंगाने जर तुम्ही बिझनेस सुरू केला तर तो फायदेशीर असणार आहे. आणि दुसरं जे मी फायनान्स सांगितलं की खरंच कमी पडतो आपण, म्हणजे इतकं कमी पडतो की आपल्याला लोन जे आहेत तिथून सुरुवात जर केली की लोन कसे काढायचे, वेगवेगळ्या गव्हर्नमेंटच्या स्कीम आहेत त्या आपल्याला माहिती नाहीये. बरं, येणारा पैसा आपण कसा इन्व्हेस्ट केला पाहिजे आपल्या फ्युचरसाठी ते माहिती नाहीये. सो मला असं वाटतं याचं ज्ञान आधी सगळ्याच, म्हणजे बिझनेस करणाऱ्या असू देत किंवा अगदी होम मेकर आहेत, सगळ्यांनी हा विचार केला पाहिजे. आणि हे ज्यावेळेस तुम्हाला जमायला लागतं ना बिझनेस आपोआप जमतो. तुम्ही फक्त तुमचं बेस्ट देत जा, तुम्हाला बेस्ट मिळत जातं. नक्कीच. मला असं वाटतं की इथे मॅनेजमेंट एक वेळ पुरुषांना कदाचित शिकवावं लागेल, पण गृहिणीला चांगलंच माहिती असतं की घर कसं मॅनेज करायचं. त्यामुळे मॅनेजमेंटच्या छोट्या छोट्या गोष्टी शिकवून ही गोष्ट पुरुषही मान्य करतील. हो, नक्कीच मान्य करतील. त्यांना नाही म्हणायला ऑप्शनच नाही ठेवलेला. करेक्ट. तर हो, तुम्ही म्हणाल तसं फायनान्सेस बायकांनी समजून घ्यायची खूपच गरज आहे या ठिकाणी. तर शुभांगी ताई, एक एवढा युनिक बिझनेस तुम्ही रन करताय आणि हा बिझनेस नवीन आहे, तर मग हे करताना तुम्ही स्टाफ मॅनेजमेंट, पीपल मॅनेजमेंट कसं करता?
लोकांना थांबवून ठेवणं फार कठीण आहे खरं. म्हणजे मॅन पॉवर हा सगळ्या बिझनेसेस मधला प्रॉब्लेम आहे. आणि कुठेतरी मला MBA HR केल्याचा एक फायदा हा झाला की त्या कन्सेप्ट मी इथे वापरू शकले. तर खरं सांगायचं तर थोडं प्रॅक्टिकली आणि थोडा इमोशनली असा मी विचार करून स्टाफ मॅनेज करते आणि समहाऊ तो पॉझिटिव्हली चाललंय ते सगळं. मला असं वाटतं ज्यावेळेस आपण स्टाफ घेतो तर प्रत्येक वेळेस पैसा किती देतोय हा विचार न करता तो किती कॅलिबरवाला आहे आणि तो आपल्या बिझनेसला किती फायदेशीर आहे हा विचार करणं गरजेचं आहे, जसं टाटा करतात. तर मी ज्यावेळेस म्हणजे स्टाफ हायर केला तर मी एक गोष्ट ठरवली की एका कामासाठी एका व्यक्तीलाच अपॉइंट करायचं. म्हणजे कस्टमर कन्व्हिन्स करण्यामध्ये ही व्यक्ती चांगली आहे ना तर ही व्यक्ती फक्त कस्टमर कन्व्हिन्स करेल, अकाउंटिंग वगैरे दुसरं कुणीतरी बघेल. त्यामुळे एक विशिष्ट गोष्ट, एक टास्क, एक माणूस असं जे झालं त्यामुळे काय झालं की ते बेस्ट मला देत गेले. हा, सो हा एक फायदा मला झाला, म्हणजे तो जो पॉइंट मी अप्लाय केला. दुसरं मला असं वाटतं की त्यांना एक इक्वली आपण म्हणजे कन्सिडर केलं पाहिजे, त्यांच्या मतांना महत्व दिलं पाहिजे. मी वीकली एक मीटिंग घेत असते छोटीशी आपली, की ह्या आठवड्यात काय झालं, इथे कमी पडलो का आपण, कस्टमर का परत गेले, इथे काय चूक झाली. तर ह्यामध्ये त्यांच्या मतांना मी महत्व देते आणि त्याच्यावर ऍक्शन घेते. सो त्यांना एक सेन्स ऑफ की आम्ही आहोत, आमचा प्रेझेन्स आहे महत्वाचा आहे आपल्या ओनरसाठी, हा एक सेन्स येतो जे की मला बोलून दाखवलंय त्यांनी. आणि दुसरी महत्वाची गोष्ट की मोबदला चांगला द्या. मला वाटतं की जो चांगलं काम करतो ना त्याला खरंच त्याच्या पद्धतीने मोबदला देणं गरजेचं आहे. हो, म्हणजे एक बिझनेस रन करताना हे पीपल मॅनेजमेंट ही खूप अवघड गोष्ट आहे. मी पण अनुभवली, खूप अवघड गोष्ट आहे ती. कारण की प्रत्येक व्यक्ती हा वेगळा असतो, आपण सगळ्यांना सेम नाही ट्रीट करू शकत. सो त्यांना त्यांचा रिस्पेक्ट देणं गरजेचं आहे. कुठेतरी ते आपल्याकडे काम करतायत म्हणून त्यांना कामगारासारखं, वर्करसारखं न वागवता एक ह्युमन म्हणून जर त्यांना त्यांचं रिस्पेक्ट दिली तर मला वाटतं की ते आपल्याकडे प्रामाणिकपणे काम करत राहतात आणि त्यांना समाधान सुद्धा मिळतं त्यांनी केलेल्या कामाचं. अप्रिसिएशन पण महत्वाचं. तुम्ही त्यांनी केलेल्या कामाचं अप्रिसिएशन दिलं पाहिजे. त्याच्याने एक रेकॉग्नाइज होतं की आपलं काम यांच्या लक्षात येत आहे. हो, म्हणजे फक्त सॅलरी द्यायची आणि काम करून घ्यायचं ही एवढंच नाही सुरू आहे. कुठेतरी हे आम्हाला माणूस म्हणून पण आमच्याशी जोडलेले आहेत. येस. तुम्हाला मिळालेला बेस्ट सल्ला काय, बेस्ट ऍडवाइस काय? सल्ले रोज मिळत असतात, काही फुकटचे पण असतात. कामाच्या सल्ल्यामध्ये काही सल्ले मला कस्टमर्स कडनं पण मिळाले जे मी अप्लाय केले. काही छोट्या छोट्या ज्या चुका होत्या किंवा काही गोष्टी घडत गेल्या. कारण आपण शिकतो, नवीन ज्यावेळेस बिझनेस असतो त्यावेळेस आपल्याला इतक्या गोष्टी असतात, ते मॅनेज करताना दरवर्षी आपण बेटर होत जातो. सो काही सल्ले जे असतात ते तुम्हाला इतक्या आजूबाजूने येत असतात, तुम्हाला ते कळलं पाहिजे. कधी कधी आपण इगोच्या याच्यात घेतो की अरे असं का मला बोललं असेल, पण जर तुम्ही त्या प्रामाणिकपणे बघितलं चूक आहे तर मग ते पुढे तुम्ही त्यावर वर्क करू शकता. आणि एक खूप चांगला सल्ला जो मला माझ्या नवऱ्याने दिला ज्यावेळेस बिझनेस सुरू केला, की तुम्ही ज्यावेळेस बिझनेस सुरू करतात किंवा बिझनेस रन करत आहात तर तुमचा प्रॉफिट जो आहे तो प्रॉफिट तुम्ही कधीही डे मध्ये नाही हे केला पाहिजे. म्हणजे आजच्या दिवसाचा इतका झाला किंवा आजच्या आठवड्याचा इतका झाला. प्रॉफिट किंवा तुमचा जे काही प्रॉफिट अँड लॉस म्हणजे टर्न ओव्हर जो आहे हा क्वार्टरली, 6 महिन्यांचा किंवा वर्षभराचा तुम्ही बघा. कारण कसं असतं, सगळ्या सीझनचे सगळ्या बिझनेसेसचे जे असतात ते स्लॅक सीझन पण असतात, जसं आता आपलं चालू आहे. तर ह्यामुळे मला काय झालं की एक थोडंसं मला पेशन्स आलं की हा ठीक आहे, ह्या महिन्यात कमी झालंय ना तर आपला आता जो सीझन आहे त्याच्यात आपण बेस्ट करूया. सगळे जे बिझनेस करणार आहे तो कुठलाही असू दे, प्लीज ही गोष्ट लक्षात ठेवा की पेशन्सने तुम्ही काम करणं गरजेचं आहे. आणि ऑल ओव्हर तुमच्या बिझनेसचा जो पिरियड आहे किंवा प्रॉफिट किंवा टर्न ओव्हर ज्याला म्हणाल, हा डे वाईज कधीच कॅल्क्युलेट करू नका. म्हणजे माझा हा पर्सनल एक्सपिरियन्स आहे, पण दॅट वर्क्स. म्हणजे तुम्हाला टेन्शन जरा कमी असतं, प्रेशर कमी येतं त्याच्याने आणि तुम्हाला कळतं की ठीक आहे हा स्लॅक सीझन आहे अँड वी हॅव टू म्हणजे कीप दॅट मोटो हाय की पुढच्या आपण ज्या सीझन मध्ये जो येणार आहे त्याच्यात आपण अजून जास्त बेस्ट करूया. नक्कीच. हा एक चांगला सल्ला होता, त्याच्यामुळे मी तरले. तुमच्या मिस्टरांचा कसा सपोर्ट आहे तुम्हाला बिझनेस करताना? खूप, म्हणजे असं उगाच कॅमेरा समोर सांगायचं म्हणून नाही सांगत आहे, पण खरंच खूप सपोर्ट केला.
सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी इतकं व्हेरिएशन्स केले ना लाईफमध्ये. मध्यंतरी ना एक मराठी मूवी बघितला होता मी, मसाला. त्याच्यात तो जो व्यक्ती असतो ना, तो त्याच्यासारखे बिझनेसेस बदलत असतो, शोधत असतो तो की कशामध्ये मी बेस्ट होऊ शकेल. मी सगळं ट्राय केले की हे करून बघूयात, ते करून बघूयात. कारण त्याने कधी मला म्हणजे म्हटलं नाही की अरे थांब आता असं. त्याने सपोर्ट केला, कारण मी स्वतःला कुठेतरी चाच पडत होते की काय आहे ज्याच्यात मी बेस्ट देऊ शकेल. कारण फक्त पैसा कमवणं महत्वाचं नसतं, तुम्हाला त्या कामातनं सॅटिस्फॅक्शन मिळणं पण गरजेचं आहे. जर तुमचं काम तुम्हाला आवडतंय आणि त्याच्यातनं पैसाही मिळतोय, तर नथिंग लाईक दॅट. ते तुम्ही आयुष्यभर करू शकतात. नवऱ्याने सपोर्ट म्हणजे सगळ्याच बाजूने केलं की फायनान्सेस कसे करायचे आहे. आणि कधी कधी असं वाटतं ना, कधी कधी आरी टोचतो की नाही आपण, ती आरी पण महत्वाची असते. तर स्पेसिफिकली रेंट अँड सेलिब्रेटच्या बाबतीत सांगेल, ज्यावेळेस आम्ही सुरू केलं ना, त्यावेळेस त्याने सांगितलं की लोन पासूनची सगळी प्रक्रिया तू करायची, तू बघ, तू करायची. तुला रोज संध्याकाळी आल्यानंतर काय प्रॉब्लेम येतील ते मला सांग, मी मदत करेल, पण तुझी तू करायची. आणि मग असं व्हायचं की कधी कधी मी अगदी रडायची संध्याकाळी, अरे आज ना हेच झालं, हे झालंच नाही, सँक्शनच झालं नाही किंवा हे. आणि मी प्राऊडली सांगेल की ह्या बिझनेससाठी जे काही फायनान्सेस होते ते मी स्वतः सगळ्या गोष्टी अगदी भागमदोडी करून केल्या. आणि त्यामागे त्याचा खूप सपोर्ट होता. म्हणजे हा बिझनेसच्या बाबतीत झाला. पण बिझनेसमध्ये जाण्यासाठी, म्हणजे मी जसं सांगितलं होतं की उंबरठ्याच्या बाहेर जाण्यासाठी आधी उंबरठ्याच्या आत जेव्हा असते ना, त्यावेळेसही त्याचा सपोर्ट असतो. कधी अंडही त्याने उकडायला ठेवलेलं नसेल. आता असं होतं की कधी कधी मी आल्यानंतर कुकर पण लागलेला असतो. सो ते फार हे होतं. आणि माझ्या मुलालाही पण ना, त्यांना माझ्या मुलामध्ये मला एक बदल असं जाणवलं की त्याला ना रिस्पेक्ट म्हणजे एक वेगळं हे वाटायला लागलं की इतक्या दोन वेगवेगळ्या याच्यावर आई ज्यावेळेस करते, तर त्यावेळेस घरी आल्यानंतर त्याच्याही बाजूने तो देण्याचा प्रयत्न करतो. सो आय एम सो ग्लॅड टू हॅव देम की दोघेही मला माझे ते सपोर्ट आहे, लाईफलाईन आहे. नक्कीच एक खूप आधारस्तंभ म्हणून ते तुमच्या आयुष्यात तिथे नक्कीच आहेत. उद्योजकांना तुम्ही काय सांगाल, जे नवीन उद्योजक आहेत त्यांना काय सांगाल, कोणत्या चुका करू नका बिझनेसमध्ये? पेशन्स ठेवा, त्याशिवाय तुम्ही तरत नाही. आणि कुठलाही बिझनेस सुरू करताना याच्या आयुष्यात काय चालू आहे, ह्या बिझनेसचे जे आहेत, म्हणजे आधी जे कोणी बिझनेसमध्ये असतील त्यांचे आता इतकं भारी चालू आहे आणि मग मी कधी पोहोचेल, कंपॅरिझनमध्ये कधीच जाऊ नका. तुम्ही तुमचं बेस्ट देत राहा आणि आपोआप बेस्ट येत राहतं. सो सातत्य ठेवा, चांगलं काम करा, चांगल्या गोष्टी प्रोव्हाइड करा, कारण ते खूप महत्वाचं आहे. ज्यावेळेस तुम्ही शेवटी काय असतं माहिती का, तुम्हाला स्टेबिलिटी मिळण्यासाठी ना एक जो बेस असतो तो तुमचं चांगलं काम आहे, ते करत राहणं गरजेचं आहे. आणि प्लीज आपली मेंटल हेल्थ सांभाळा. शुभांगी ताई, नवीन उद्योजकांना तुम्ही काय सांगाल, काय सल्ला द्याल की कोणत्या चुका करू नका? अच्छा, फुकटचा सल्ला नाही देणार, अनुभवातून आलेला सल्ला देईल की पेशन्स ठेवा. कुठलाही बिझनेस तुम्ही ज्यावेळेस सुरू करता, तुम्ही ते पेशन्स ठेवणं गरजेचं आहे. कारण त्या म्हणजे रोपट्याला पण झाड होईपर्यंत ग्रो होण्यासाठीचा जो काळ लागतो, तसा काळ एका बिझनेसला लागत असतो. सो त्यामुळे ग्रो होण्यासाठी आपण सातत्य ठेवा, तुमचं काम तुम्ही चांगलं करत राहा, बेस्ट देत राहा. आणि नवीन गोष्टी, तुमचा जो बिझनेस आहे त्याच्याशी रिलेटेड नवीन गोष्टी शिका, ओपन राहा, नवीन गोष्टी शिकत राहा. त्यातनं अनुभव येतील. जास्तीत जास्त चुका होऊ शकतात पण अनुभव येतील. मला असं वाटतं की क्यों डरना है जिंदगी में कि क्या होगा, कुछ नहीं हुआ तो तजुर्बा होगा. वाह, क्या बात. खूपच छान. मेंटल हेल्थ बद्दल काय सांगाल? ती तर सगळ्यांनी सांभाळली पाहिजे, म्हणजे बिझनेसमध्ये असू द्या किंवा तुम्ही घरी आहात, काहीही. कारण आजकाल जे इतकं हेवाय चाललं आहे सगळ्या गोष्टींमध्ये, सगळ्यात आधी तर तुम्ही स्वतःला ओळखा, तुमच्या गरजा काय आहेत, कुठे तुम्हाला शांती मिळते. ह्या सगळ्या गोष्टी ओळखल्यानंतर तुम्हाला कळतं की कुठे थांबलं पाहिजे. आणि कुठे थांबलं पाहिजे हे ज्या व्यक्तीला कळतं ना, मला वाटतं त्याच्या वायरिंग व्यवस्थित राहते. नक्कीच. मला वाटतं शुभांगीताईंच्या उदाहरणावरून आपल्याला हे समजतं की असं कधीच नसतं की बिझनेस टाकलात आणि रिकामे झालात. नाही, ते त्या बिझनेसमध्ये काय नवीन नवीन गोष्टी येत आहेत, त्या नेहमी शिकत राहा, तुमचं वेगळेपण नेहमी जपून पुढे जात राहा. बिझनेस करताना नेहमी कन्सिस्टन्सी, सातत्य, आपल्याला त्यातून समाधान मिळतंय का ते महत्वाचं आहे. आपण बिझनेसमधून पैसा किती कमवतोय त्याहीपेक्षा जाऊन त्यातून आपल्याला किती समाधान मिळतंय
त्या गोष्टीवरती आपल्या बिझनेसचं सक्सेस जे आहे ते ठरलेलं असतं. जर तुम्ही खुश असाल तर तुम्ही त्या आनंदाने तुम्ही तो व्यवसाय करू शकता आणि तुमचा येणारा कस्टमर सुद्धा जो आहे तो सुद्धा आनंदी राहील. शुभांगीताईंनी खूप छान पद्धतीने आपल्याला सांगितलेलं आहे. शुभांगीताई, वाढीव मंडळी जी वाढीव मंडळी आपल्याला पाहतायत त्या वाढीव मंडळींना तुम्ही काय सल्ला द्याल? नावच इतकं गोड आहे ना, वाढीव मंडळी. ज्यांच्यात काही वाढीव गुण असतात तेच काहीतरी वेगळं करतात. तर सगळ्यांना सल्ला आहे की खुश राहा. खुश राहणं हे तुम्ही कधीच पैशांनी घेऊ शकत नाही. त्यामुळे आनंदी राहणं, समाधानी राहणं हे खूप गरजेचं असतं. आणि हेच प्रतीक्षा आहेच आपल्याला सुंदर सुंदर कॉन्टेंट द्यायला. बघत राहा वाढीव मंडळी, नक्की बघा आणि तिचे पर्सनल ब्लॉग्सही बघा. येस, थँक्यू सो मच. खूप छान वाटलं तुम्हाला. मलाही. थँक्यू.